MPSCनी आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही इडम्स अँड फ्रेजेस विचारलेले आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपण आपल्या या लेक्चर सिरीजमधून करणार आहे. गेल्या 5 वर्षातले इडम्स अँड फ्रेजेस या टॉपिकवरती MPSCनी कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत यांचा अभ्यास तुम्हाला एकाच ठिकाणी करायचा असेल तर ही लेक्चर सिरीज फॉलो करायला विसरू नका. हॅलो एव्हरीवन, मी प्रगती. आपली जी PYQ सिरीज आहे यामध्ये आपण थोडं वेगळ्या पद्धतीने PYQचा अभ्यास करत आहे. यामध्ये आपण टॉपिक वाईज सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहे. आतापर्यंत आपण कंडिशनल सेंटेन्सेस, व्हॉइस हे 2 महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत. आता आपण इडम्स अँड फ्रेजेस या टॉपिकला सुरुवात करत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण या जे इडम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करत आहे साधारण 2019 पासून जे काही विचारलेले आहेत प्रश्न त्यांचा अभ्यास करू. सुरुवात करत असताना रिसेंट प्रश्न जे विचारलेले आहेत म्हणजे 2022 मध्ये वगैरे त्यांचा अभ्यास करूयात. मग आपण जे आधीचे प्रश्न असतील ते प्रॅक्टिससाठी ठेवू. रिसेंट परीक्षांमध्ये झालेले जर प्रश्न आपण आता अभ्यासले तर आपल्याला एक पॅटर्न काय बदलत आहे किंवा आपण कशावरती फोकस करायला पाहिजे हे समजून येईल. म्हणून आपण रिसेंट पासून जे ओल्ड प्रश्न असणार आहेत त्यांच्यापर्यंत अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 10 प्रश्नांचा अभ्यास करूयात. यामध्ये तुम्हाला जे प्रश्नाचा आन्सर असेल ते तर समजेलच, त्याबरोबर इतर पर्यायांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे. त्यामुळे या लेक्चर सिरीजला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचे फक्त 10च प्रश्न अभ्यासून होणार नाहीयेत, त्याबरोबर निश्चितच तुम्हाला अधिक माहिती देखील मिळणार आहे. आजच्या लेक्चर मधला आपला पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. राज्यसेवा 2022 मध्ये हा प्रश्न विचारला होता. सेंटेन्स काय आहे, वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर डॅश. या ठिकाणी आपल्याला इन ग्रेट एन्झायटी, ॲट ग्रेट एन्झायटी, बाय ग्रेट एन्झायटी आणि विथ ग्रेट एन्झायटी असे 4 ऑप्शन्स दिसत आहेत. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस आपण एखाद्या इमोशन बद्दल बोलत असतो त्यावेळेस आपण एकतर इनचा वापर करू शकतो किंवा विथ हे प्रिपोजिशन वापरू शकतो. आता या दोन्हीपैकी नक्की कोणतं प्रिपोजिशन वापरायचं हे कधी कळणार आपल्याला, जर आपण जी आपली इमोशन दाखवत आहोत त्यामध्ये ऍक्शन झालेली दिसत असेल, म्हणजे कृती घडत आहे, त्यामध्ये तुम्हाला गती आहे असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इनचा वापर करू शकता. म्हणजे आपण मराठीत सुद्धा अशा वाक्यरचना करतो, भावनेच्या आवेगात एखादी आपण कृती करतो. याच सेंटेन्सला आपण इन सम इमोशन असं म्हणू शकतो, पण हे कधी ज्यावेळेस तिथे ऍक्शन झालेली आहे. इथे आपण वेट करण्याची क्रिया करत आहे, ही कृती काही ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजे यामध्ये काही गती नाहीये. आपण शांतपणे बसून आहोत, वाट बघत आहे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. इथे तुम्हाला ऍक्शन दिसत नाही, म्हणून विथ हे प्रिपोजिशन वापरणं सगळ्यात योग्य ठरणार आहे. वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर विथ ग्रेट एन्झायटी अशी ही वाक्यरचना होईल. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये आपण ऍक्च्युली गेलो होतो का, नाही, आपण बाहेर बसून फक्त वाट बघितली होती. या ठिकाणी ऍक्शन दिसत नाहीये, गती दिसत नाहीये, म्हणून इन ग्रेट एन्झायटी हे वापरलं जाणार नाही. या ठिकाणी विथ ग्रेट एन्झायटी असंच आपल्याला प्रिपोजिशन वापरावं लागेल. इतर जे ऑप्शन दिलेले आहेत हे फक्त ऑप्शन बनवायचे म्हणून बनवलेत. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर असणार आहे 4th ऑप्शन. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. चूज द करेक्ट इडम फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. सेंटेन्स आहे, डू नॉट पिकअप कॉरल अदरवाइज यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे एखाद्याचा अपमान करणे. ओके, टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन म्हणजे जो काही आपला अपमान होणार आहे तो आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि हे म्हणत असताना आपण इथे ईट अ हंबल पाय अशी एक फ्रेज वापरू शकतो. याचा अर्थ काय असतो, जो काही अपमान झालेला आहे किंवा जे अपशब्द आपल्याला वापरलेले आहेत त्यांचा आपण स्वीकार करायचा किंवा ते निमूटपणे ऐकून घ्यायचं. याला म्हणायचं इट अ हंबल पाय. या ठिकाणी अन ऍपल पाय, बेरी पायज, अ पाय हे सगळे ऑप्शन्स ऍक्च्युली काहीच मिनिंग नाहीये यांना बनवायचे म्हणून ऑप्शन्स बनवलेले आहेत, पण आपण जस्ट प्रश्न वाचला तरीही हे गेस करता येऊ शकतं. सिंपल आहे ही इडम आपल्यासाठी. फक्त एक लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करत असताना, रिव्हिजन करत असताना या गोष्टी रिपीट होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला यांचे अर्थ काय आहेत हे एकदा परफेक्ट केलेत तर तुम्हाला पुढच्या परीक्षांमध्ये अडचण येणार नाही. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे ऑप्शन 3rd. Choose the correct option from those given below which means the idiom underlined in the sentence. राज्यसेवा 2022 ला प्रश्न होता. The famous industrialist spent his time playing cat and mouse with the tax authorities. हा प्रश्न सुरुवातीलाच सांगते, आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे कारण या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये कन्फ्युजन आहे. कन्फ्यूज आणि परप्लेक्स हे जे 2 ऑप्शन्स आहेत हे आपल्याला सिमिलर आहेत किंवा सिनोनिम्स आहेत, त्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे कारण एकाच प्रश्नाचे 2 ऑप्शन्स येत होते. प्लेइंग कॅट अँड माऊस याबद्दल मग आता आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. ज्यावेळेस
उंदराला मांजर मारत असते त्यावेळेस ती लगेच नाही मारत. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, ती त्याला थोडंसं मारल्यासारखं करते, परत सोडून देते, परत मारल्यासारखं करते, सोडून देते. अशा पद्धतीने मग ती त्याला किल करते. मग त्यावेळेस इथे काय दाखवत आहे आपण, की जी ऍक्शन आहे, आपण काय करतोय हे सुरुवातीला समोरच्याला कळू द्यायचं नाही, थोडंसं गोंधळून टाकायचं, कन्फ्यूज करायचं समोरच्याला, अशी ही एक ट्रिक वापरलेली असते. ही जी युक्ती वापरलेली असते शत्रूला शह देण्यासाठी किंवा आपलं नेमकं काय चाललंय हेच समोरच्याला कळू द्यायचं नसेल तर त्यावेळेस टू प्ले कॅट अँड माऊस विथ समवन असं आपण म्हणत असतो. आणि हीच कृती इथे झालेली दिसते. फक्त इथे टू कन्फ्यूज किंवा परप्लेक्स असे दोन्हीही ऑप्शन्स आले असते, म्हणून हा प्रश्न कॅन्सल होत आहे. पण या ठिकाणी प्रश्नाचे ऑप्शन्स जे काही आहेत त्याचा आपल्याला फारसा संबंध येत नाहीये. आपण इडम्सचा अर्थ काय आहे हा फोकस आहे मेन आपला अभ्यास होणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी हा प्रश्न या लेक्चर सिरीज मध्ये घेतलेला आहे. ही आणखीन एक इडम आपली कव्हर होत आहे. टू प्ले कॅट अँड माऊस म्हणजे काय, समोरच्याला शह देण्यासाठी किंवा समोरच्याला आपलं नेमकं काय चाललं आहे हे कळून न देण्यासाठी, कन्फ्यूज करण्यासाठी वापरलेली ट्रिक असते. क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर आपण गेस करू शकत नाही कारण इथे 2 ऑप्शन्स येत आहेत, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला. Which one of the following words given in the options is the correct meaning of the underlined phrase given in the sentence? स्टेनोग्राफर ऑनलाईन 2022 ला हा प्रश्न विचारलेला. He will stir clear the criticism of his opponents. स्टर क्लिअर या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती नसेल तरीही चालेल. फोकस कशावर करायचा, क्रिटिसिझमवर. कारण तुम्ही ऑप्शन्स ज्यावेळेस वाचायला जाता त्यावेळेस तुमचे कीवर्ड सुद्धा मॅटर करतात. मी आधी देखील सांगितलेलं आहे की कीवर्ड्सवर फोकस करा. क्रिटिसिझम म्हणजे काय, टीका करणे. इतकं बेसिक इंग्लिश आपल्याला माहितीच असतं. मग जर एखाद्यानी आपल्यावरती टीका केली तर त्या टीकेला आपण बळी पडतो, आपण नाराज होतो, आपण हतबल होतो किंवा मग त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. 2च गोष्टी घडतात. मग आता आपण इथे हे जे फर्स्ट ऑप्शन आहे टू रिसेंबल म्हणजे एखाद्याशी हुबेहूब जुळणे, मिळते जुळते असणे किंवा एखाद्यासारखे सेम दिसणे, याला म्हणायचं रिसेंबल. आणि टू फील प्राऊड म्हणजे अभिमान वाटणे. या दोन्हीही गोष्टी इथे इररिलेव्हंट आहेत. या ठिकाणी आपण हे दोन्ही ऑप्शन्स सुरुवातीला एलिमिनेट करून टाकू शकतो आणि मग राहिलेल्या 2 ऑप्शन्स मधून आपण जे आन्सर असेल ते गेस करूयात. एमसीक्यू बेस्ड ज्या काही परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातले निम्मे ऑप्शन्स जर तुम्ही एलिमिनेट करू शकलात तर तुमचं जे गेसवर्क आहे त्यांनी तुमचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. ठीक आहे, त्यामुळे एमसीक्यू परीक्षांमध्ये गेसवर्क सगळेजण करतात. म्हणजे जिथे फक्त पाठांतराची गोष्ट आहे तिथे आपण नाही बोलत आहे, पण ज्या ठिकाणी उत्तर माहिती नाहीये किंवा आपण प्रॉपर उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही तिथे आपण गेसवर्कवरच काम करतो. आणि त्यावेळेस तुम्ही जिथे जितके ऑप्शन्स एलिमिनेट करू शकता तितकी तुमचे चान्सेस प्रोबॅबिलिटी वाढते तुमचं उत्तर बरोबर येण्याचं. आणि या गोष्टी सुद्धा आपल्याला पेपर व्यवस्थित सोडवता येण्यासाठी मॅटर करतात. आता या प्रश्नाचं उत्तर बघूयात. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन्स राहिलेले दिसतात. ही विल स्टर क्लिअर द क्रिटिसिझम ऑफ हिज अपोनंट्स. या ठिकाणी एकतर तो त्या गोष्टीला बळी पडू शकतो. टू बिकम प्रे म्हणजे एखाद्या गोष्टीला बळी पडणे आणि टू अवॉइड म्हणजे इग्नोर करणे, टाळाटाळ करणे. ऍक्च्युली स्टर क्लिअरचं मिनिंग काय असतं, एखादी गोष्ट टाळणे. ठीक आहे, त्यामुळे टाळणे या अर्थाने आपण टू अवॉइड हे आपला आन्सर सिलेक्ट करू शकतो. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर असणार आहे 4th ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू कास्ट अ स्लर ऑन. या ठिकाणी स्लर या शब्दामध्ये जर तुम्हाला अर्थ माहिती असेल तर तुमचं उत्तर मिळेल. स्लर म्हणजे काय, एखाद्याबद्दल अपशब्द वापरणे. आणि एखाद्यावरती अपशब्द वापरणे म्हणजे एखाद्याला दूषण देणे, दोषारोप करणे. ठीक आहे, त्यामुळे या अर्थाने आपल्याकडे एक शब्द दिसत आहे ऑप्शन्समध्ये, तो आहे ऑप्शन 4th टू ब्लेम. एखाद्याला ब्लेम करणे म्हणजे एखाद्याला दोष देणे, या अर्थाने आपण टू कास्ट अ स्लर ऑन हे वापरलेलं असतं. जर तुम्ही ऑप्शन्सचा विचार केलात तर इथे लिहिलेलं आहे टू वॉक वाईजली टू फिनिश. इथे वॉकिंगची क्रिया झालेली दिसत नाहीये किंवा यामध्ये काही रिलेव्हन्स वाटत नाही. दुसरं जे आहे टू मेक अनइम्पॉर्टंट म्हणजे महत्व कमी करणे. आणि हे जे 3rd ऑप्शन दिलेलं आहे टू बिविच म्हणजे एखाद्याला वश करणे किंवा संमोहित करणे, या अर्थाने टू बिविच हा शब्द वापरलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याला संमोहित करतो किंवा आपण त्याला एखाद्या गोष्टीची भुरळ पाडतो किंवा वश करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथे आणखीन एक फ्रेज आहे ती लक्षात घ्या. त्याला म्हणायचं असतं टू कास्ट अ स्पेल अपॉन किंवा मग अ स्पेल ऑन. म्हणजे ही एक फ्रेज आहे ती सुद्धा तुमच्या अभ्यासून होत आहे. दिलेली म्हण काय आहे, टू कास्ट अ स्लर ऑन. याचा अर्थ असतो एखाद्याबद्दल अपशब्द वापरणे. स्लर या शब्दामध्ये आपल्याला त्याचा आन्सर मिळत होतं.
त्याचबरोबर मी आणखीन एका गोष्टीची तुम्हाला ऍडिशन केलेली आहे, ती म्हणजे टू बी विच या अर्थाने जर पुढे भविष्यामध्ये एखादा प्रश्न आला, म्हणजे कसं असतं, जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरून एक प्रश्न फ्रेम होऊ शकतो, हा सुद्धा अभ्यास पीवायक्यूचा अभ्यास करत असताना कळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी ही एक एक्स्ट्रा ऍडिशन तुम्हाला सांगत आहे. टू कास्ट अ स्पेल ऑन किंवा मग फक्त टू कास्ट अ स्पेल एवढं जरी आलं तरी त्याचा अर्थ लिहायचा टू बी विच. ओके, या प्रश्नाचं तर आन्सर आपल्याला मिळालेलं होतं, तरीही आपण एक्स्ट्रा एडिशन बघितलेली आहे. फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर काय आहे? फोर्थ ऑप्शन. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. आपला पुढचा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. या एकाच क्वेश्चन मध्ये आपल्याला 4 इडम्सचा अभ्यास होत आहे. स्टेनोग्राफर ऑनलाईन 2022च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. कॉलम ए आणि कॉलम बी असे 2 कॉलम्स आपल्याला समोरासमोर दिलेले आहेत. यांच्यात आपल्याला आता जोड्या लावायच्या आहेत. पहिलं वाचूयात, ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. म्हणजे एखादी टोपी पडत असताना जितका वेळ लागतो तेवढाच वेळ. आपण मराठीत म्हणतो ना, क्षणाचाही विलंब न करता. अशा पद्धतीची वाक्यरचना इंग्लिशमध्ये करायची असेल तर तुम्ही असं वापरू शकता, ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. आणि त्यासाठी सेकंड कॉलम मध्ये थर्ड ऑप्शन आपल्याला दिसत आहे, विदाउट डिले. त्याच्यामुळे एचा आन्सर असणार आहे थर्ड. आणि मग हे मॅच होणारी जी पेअर आहे ती आपण फक्त आपल्या ऑप्शन्स मध्ये ठेवूयात आणि हे जे बाकीचे 2 ऑप्शन्स आहेत हे एलिमिनेट करू, कारण हे कन्फर्म आपला आन्सर नसणार आहेत. आता सेकंड जो ऑप्शन आहे तो वाचूयात, आय विल ईट माय हॅट. आता हॅट खाण्याची क्रिया होणं हे ऍक्च्युली अशक्य आहे. त्यामुळे ह्या फ्रेजचा अर्थ काय असणार आहे? एक्स्ट्रीमली अनलाइकली टू हॅपन, म्हणजे असं घडणं जवळजवळ अशक्य आहे. आणि त्यामुळे बी मध्ये सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट असेल असं सांगणारा आपल्याला सेकंड ऑप्शन दिसत आहे. थर्ड ऑप्शन मध्ये इथे फोर्थ लिहिलेला आहे म्हणून हा सुद्धा ऑप्शन लगेच एलिमिनेट करूयात आणि सिक्स्थ आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. तरीही आपण बाकीचे ज्या फ्रेजेस आहेत त्यांचा अभ्यास करूयात. टॉक थ्रू वन्स हॅट याचा अर्थ असतो टॉक नॉनसेन्स. आणि पास द बक याचा अर्थ काय असतो? ट्रान्सफर द रिस्पॉन्सिबिलिटी. आता तुम्ही पास या शब्दावरून ट्रान्सफर हे सिनॉनिम आहे हे गेस करू शकत होता. हे दोन्ही शब्द एकमेकांना समानार्थी आहेत. पास करणे किंवा ट्रान्सफर करणे या अर्थाने आपण हे वापरलेले दिसतात. सिनॉनिम वरून सुद्धा तुम्ही गेस करू शकत होता. जर तुम्ही डी आणि या सेकंड कॉलम मधल्या फर्स्ट ऑप्शनची पेअर केली असती तर तुम्ही सेकंड आणि फोर्थ ऑप्शन तुमच्या आन्सरमध्ये ठेवले असते, बाकीचे 2 एलिमिनेट केले असते. सो तुम्हाला जे प्रश्नामध्ये माहिती आहे त्यांनी तुम्ही सुरुवात करा आणि मग ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून मॅच द पेअर्सचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. 7th क्वेश्चन आहे, चूज द बेस्ट मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, आय हॅड लंच विथ क्लाइव्ह अँड पीटर अँड दे टॉक्ड शॉप द होल टाइम. स्टेनोग्राफरच्या परीक्षेमध्ये 2022 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. दे टॉक्ड शॉप म्हणजे ते शॉप बद्दल बोलत होते असा अर्थ होत नाही, ते त्यांच्या कामाबद्दल बोलत होते असा त्याचा अर्थ होतो. आणि कामाबद्दल बोलले हे सांगण्यासाठी फोर्थ ऑप्शन आपल्याकडे आहे, डिस्कस्ड वर्क रिलेटेड मॅटर्स. जनरली कसं असतं, हे लोक गेले होते लंचसाठी आणि तिथे इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन होणं गरजेचं होतं, पण हे जी 2 व्यक्ती होत्या यांनी फक्त कामाबद्दलच बोलणं प्रेफर केलं, म्हणजे इनअप्रोप्रिएट ठिकाणी प्रसंग काय आहे हे लक्षात न घेता आपलं फक्त एकच काहीतरी बडबडत बसायचं, बोलत बसायचं, या गोष्टीला टॉक शॉप असं म्हणतात. ऍक्च्युली हे टॉक शॉप असं असतं. इथे आपण त्याचं V2 फॉर्म मध्ये म्हणजे पास्ट टेन्स मधली ही क्रिया झालेली आहे दाखवण्यासाठी टॉक्ड शॉप ही फ्रेज वापरलेली आहे. 7th आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स गिवन इन द सेंटेन्स. ही वॉज लाईक अ बुल इन अ चायना शॉप ऍट द पार्टी. आता त्यांनी पार्टीमध्ये असा काही धुमाकूळ केला जसं काही एखादा बुल म्हणजे बैल चायना शॉपमध्ये करू शकतो. बेसिकली चायनाचे जे प्रोडक्ट्स असतात ते एकदमच फ्रेजाईल असतात, नाजूक असतात, म्हणजे ते टिकले तर टिकले नाहीतर नाही. ठीक आहे. आणि अशा एखाद्या शॉपमध्ये जर बैल घुसला तर तो सगळं धुडगूस घालणार, बरोबर, सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त करणार, सगळं नुकसान करणार आणि तो काहीतरी एकदम गोंधळच घालून टाकणार. मग हीच गोष्ट या व्यक्तीने पार्टीमध्ये केली असं आपल्याला सांगायचं आहे. यावरून मग तुम्ही आन्सर गेस करू शकत होतात. आपण ऑप्शन्स काय दिलेले आहेत ते एकदा बघूयात. फर्स्ट ऑप्शन आहे, अ पर्सन लुकिंग फॉर अ प्रे, म्हणजे तो भक्ष शोधत होता किंवा कोणाला तरी शिकार बनवण्याचा प्रयत्न करत होता. नेक्स्ट आहे, अ पर्सन नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग, एखाद्या व्यक्तीला कशातच रस नाहीये असा त्याचा अर्थ होईल. थर्ड ऑप्शन आहे, अ पर्सन इंटरेस्टेड इन आर्ट्स. आता बुल काही चायना शॉपमध्ये जाऊन इंटरेस्ट आहे म्हणून गेलेला नाही, त्यामुळे अ पर्सन इंटरेस्टेड इन आर्ट्स हे नसणार. आणि फोर्थ ऑप्शन आहे, अ पर्सन बिहेविंग इन ऑकवर्ड वे,
शक्यतो वाक्य वाचल्यानंतर त्याचे आपल्याला काहीतरी बेसिक बोध होत असतो, त्यामुळे गेसवर्कचं सुद्धा काम असतं आणि अभ्यास तर आपल्याला 100% करायचाच आहे. मग ज्यावेळेस आपण केलेला अभ्यास आपल्याला आठवत नाही त्यावेळेस वाक्य वाचल्यानंतर समजतं की याचा अर्थ काय असू शकतो. क्वेश्चन 8चा आन्सर असणार आहे 4th ऑप्शन. बऱ्याच ठिकाणी 4th ऑप्शन आन्सर येत आहे, पण असं काही गेस करू नका की इडम्स अँड फ्रेजेसचं आन्सर 4 असतं. असं काहीही नाही. तुम्हाला व्यवस्थित 4ही ऑप्शन्स वाचूनच तुमचा आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. ॲट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ ही रीच द झेनिथ ऑफ पॉवर. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड और अंडरलाईन सेंटेन्स. ठीक आहे. कंबाईन 2022 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ग्रुप सीच्या परीक्षेला हा प्रश्न विचारलेला. आता इथे झेनिथ हा शब्द जो दिलेला आहे याचाच अर्थ असतो एक्स्ट्रीमली पॉवरफुल. झेनिथ म्हणजे काय? एक्स्ट्रीमली पॉवरफुल. झेनिथ ऑफ पॉवर म्हणजे एकदम अत्युच्च ठिकाणी पोहोचला असा या वाक्याचा अर्थ निघतो. ऑप्शन जर बघितले तर त्यात आहे टॉप पोझिशन, आयडल स्टेट, स्टेट ऑफ मॅच्युरिटी, स्टेट ऑफ एक्स्ट्रीम प्रेशर. आणि झेनिथ या शब्दाचा अर्थ काय असतो? एक्स्ट्रीमली पॉवरफुल किंवा खूप ताकदवान असणं. यामुळे आपण इथे फर्स्ट ऑप्शन जो आहे टॉप पोझिशन हा सिलेक्ट करूयात. ऍक्च्युली तुम्हाला क्वेश्चन वाचल्यानंतर गेस करावं लागेल की अर्थ काय आहे. त्यावरून तुम्ही इडम्स अँड फ्रेजेसचे जे क्वेश्चन्स आहेत ते आरामात सोडवू शकता. ऍट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या टप्प्यावरती तो अतिशय ताकदवान बनला होता, म्हणजेच तो टॉप पोझिशनवरती पोहोचला होता. याचा आन्सर असणार आहे 9th क्वेश्चनचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन फर्स्ट. क्वेश्चन नंबर 10 हा आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे फॉर ऑल हिज प्रेडिकमेंट्स हिज फ्रेंड्स प्रॉमिस्ड हिम हेल्प अँड इट वॉज शुअरली अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. कंबाईन 2022 ला हा प्रश्न विचारलेला. ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. या प्रश्नाचा आन्सर गेस करत असताना तुम्हाला इथे जो हा एक महत्वाचा शब्द दिलेला आहे त्याचा आन्सर माहिती असणं सुद्धा महत्वाचं आहे. याचा मिनिंग सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रेडिकमेंट म्हणजे काय? तर एकदम बिकट परिस्थिती, अत्यंत एखाद्याची दुर्दशा झालेली आहे असं आपण म्हणतो, किंवा एखादी व्यक्ती संकटात सापडली आहे असं आपण म्हणतो. त्यावेळेस आपण इथे प्रेडिकमेंट हा शब्द वापरत असतो. आणि यावेळेस आपल्याला असं समजत आहे की तो ज्यावेळेस संकटात होता त्यावेळेस त्याच्या मित्रांनी मदत करण्याचं वचन दिलं, त्यामुळे त्याच्यासाठी ती गोष्ट एक आशेचा किरण म्हणून समोर आली. सिल्वर लाइनिंग इन द क्लाउड. आणखीन एक आपण दुसऱ्या पद्धतीने याचा आन्सर गेस करू शकतो. सूर्याची किरणं जी आहेत ती आपल्याला दिसतच असतात, जरीही त्याच्यासमोर एखादा ढग आलेला असेल तरी. म्हणजे पावसाळ्यात वगैरे शक्यतो असं होतंय, एखादा ढग असा सूर्यासमोर आलेला असतो पण तरी देखील त्याची जी सूर्यकिरणं आहेत ती आपल्याला त्या मागे सुद्धा दिसतात. आणि ती जी परिस्थिती असते ती टेम्पररी असते, त्याच्यामुळे ढग नाहीसे होतात आणि परत सूर्य आपल्याला लख्ख प्रकाशमान दिसायला लागतो. हीच गोष्ट आपण आपल्या जीवनातले जे काही प्रसंग असतात, ज्या काही अडचणी असतात यांच्यासाठी सुद्धा लागू करू शकतो. म्हणजे आपल्याला दुःखामध्ये असं वाटू शकतं की सगळंच संपलेलं आहे, पण ऍक्च्युली त्यानंतर देखील ही पण परिस्थिती जाणार आहे आणि आणखीन आपल्याकडे पुढे काहीतरी चांगल्या गोष्टी येणार आहेत. आपल्याला सुद्धा लख्ख प्रकाश पडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ही जी म्हण आहे ही आपल्यासाठी थोडी इन्स्पायरिंग सुद्धा आहे. जरी आपल्याला काही प्रयत्न केल्यानंतर जरी पोस्ट मिळत नसेल तरी खचून जाऊ नका. काही ना काही तुम्ही एकदा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरला आहात तर तुम्ही 100 लोकांमध्ये उठूनच दिसणार, हे खरं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे प्लॅन बी काय असतील ते रेडी ठेवा, पण सध्या परीक्षे पास झालेले आहात, परीक्षेवरती फोकस करा, डायव्हर्ट होऊ नका. ओके, मोटिवेशन झालेलं आहे. आता बॅक टू द क्वेश्चन. या प्रश्नामध्ये आपल्याला समजलेलं आहे की आशेचा किरण दिसणं, त्यामुळे रे ऑफ होप हे ह्याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर असणार आहे 4th ऑप्शन. विद्यार्थ्यांनी आता सध्या व्होकॅब्युलरीला जास्त सिरियसली घेतलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की मॅडम इडम्स अँड फ्रेजेस घ्या आतापर्यंत झालेल्या, त्यामुळे आपण PYQ सिरीजमध्ये हा टॉपिक घेतलेला आहे. तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता बघायला आवडेल ते तुम्ही मला टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करून सांगू शकता, किंवा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता पाहिजे PYQ सिरीजमधला. आता जी आपण इडम्स अँड फ्रेजेसची ही सिरीज चालू केलेली आहे, यामध्ये आपण 2019 पर्यंत जे काही परीक्षेमध्ये इडम्स अँड फ्रेजेसवरती प्रश्न आलेले ते बघणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.